तुझंच रे स्वागत करत आहे। यावर्षी रंगा सादर करत आहोत श्री नृत्य। एक मुलगी, एक स्त्री जी तुमच्या घरात कधी आईच्या रूपात, कधी बहिणीच्या रूपात, तर कधी पत्नीच्या रूपात सतत वावरत असते। प्रेमाच्या निरांजनाने मायेची फुलवात लावत असते। अशी मूल प्रत्येक घराची शान असते। मूल त्या घराचा मान असते। मूल तुम्हाला मी आई म्हणून हवी असते, बहीण म्हणून हवी असते। ते फक्त जिजाई मिळेल। कल्पना करा, जर या स्त्रिया नसत्या तर हे पुरुष घडले असते। पण दुर्दैवाची गोष्ट अशी की याच महापुरुषांच्या देशात आम्हा मुलींना जन्माला येण्या अगोदरच आमचा बळी घेतला जातो। आमचा दोष फक्त इतकाच की आम्ही मुली आहोत, स्त्रिया आहोत। जाणून घेतली कधी त्या निष्पाप जीवांची व्यथा, ज्यांनी जग देखील पाहिलं नाही अशा भाबड्या जीवांची कथा? नाही ना? मग ऐका तर। बहीण, बायको, मैत्रीण, आई, मला आई व्हायचंय ग। बाबा मारू नका मला, तुमचाच तर अंश आहे मी। जन्म घेऊ द्या मला। दादाची लाडकी बहीण, नवऱ्याची समजूतदार बायको, तर मला तुमच्या मायेची सवली व्हायचं। स्त्रीचा सन्मान करणारा, शोभा जन्माला घालणारी मला जिजाऊ मोठी व्हायचं। आई, बाबा, मला जगायचंय। या जगात स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करायचं। मला जगायचंय, मला जगायचंय। आई, बाबा, माझ्याशिवाय जन्म कर। पाटील, माधुरी दीक्षित, सानिया मिर्झा या स्त्रियांनी आपली नावं देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली आहेत। पण दुसरीकडे त्याच देशात आम्हा मुलींना जन्म देणं एक त्याचं काम मात्र माझ्यासारखी स्त्रीच करते। कधी कल्पना केली स्त्रीशिवाय घराची? म्हणूनच स्त्री भ्रूण हत्या थांबवा, मुली वाचवा, देश वाचवा।